आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत केल्या जाणाऱ्या नालेसफाईला सुरुवात। छोटे मोठे नाले, भूमिगत गटारातील गाळ काढण्यासाठी कार्यादेश। यावर्षी एकूण 10,21,781.92 मेट्रिक टन गाळ काढण्याचं लक्ष्य। मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग तयार होणार। येत्या काही वर्षात हार्बर मार्गावरील सीएसएमटी वरून पनवेल मार्गे कर्जत गाठणं शक्य होईल। डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य। मुंबईतील मेट्रो 3चा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी सुरू होणार। आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील 94% काम पूर्ण। नवी मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं। पाणी जपून वापरण्याचं पालिकेकडून आवाहन। नवी मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या मोरवे धरणात सद्यस्थितीत 52.42% पाणीसाठा शिल्लक। पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट। उन्हाळ्याचं पाणी वाटपाचं नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी घेतली बैठक। पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास बांधकाम बंद ठेवावं लागेल, महापालिका आयुक्तांचा सज्जड दर। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुण्यातील गरीब रुग्णांना मदतीचा हात। या वर्षात जवळपास 41,000 रुग्णांना मदतीचा हात। पुणेकरांकडून चालू आर्थिक वर्षात वाहनांची मनपसंत खरेदी। आतापर्यंत जवळपास 2.95 लाख वाहनांची झाली खरेदी। 1,83,000 दुचाकी तर 70,000 चारचाकी वाहनांचा समावेश। पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट। उन्हाळ्याचं पाणी वाटपाचं नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी घेतली बैठक।